सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ, पण उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केला आणि महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली। तो वाद आता वाढत चाललेला आहे। लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे, आम्हाला बदल हवा आहे सांग, आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकास एक लढत व्हावी। कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरं सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। एक अलायंस की बात चल रही है, वो अलायंस में हर पार्टी अपना जो डिमांड्स पेश करते हैं और बात करके उसको समाधान करेगा। देखिए अभी बीजेपी एनडीए का भी सीट अभी तो डिक्लेयर नहीं किया है। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे दोन्ही नेते सांगली लोकसभेच्या जागेकरता आग्रही आहेत। गेल्या काही दिवसात विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दुसऱ्यांदा दिल्लीवारी केली। तसंच काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे सांगलीसाठी साकडं घातलं। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी त्यांनी हायकमांडकडे केली आहे। इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करत प्रचाराचा धडाका लावलाय। लोकांचं फक्त एकच म्हणणं आहे, आम्हाला बदल हवा आहे सांगली, आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एकास एक लढत व्हावी। ही सगळ्यांची, सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची, सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे, एकास एक लढत करा म्हणून। महाविकास आघाडी समोर सांगली लोकसभेच्या जागेचा पेच निर्माण झालाय। तसंच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक कलगीतुराही रंगलाय। संजय राऊतांनी सांगलीकरांना बदल हवा असल्याचा दावा केलाय, तर विश्वजित कदमांनी राऊतांना हे खोचक प्रत्युत्तर दिलंय। सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल, राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात, तो अनेकांना माहीत आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरं सुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीत चंद्रहार पाटलांचा प्रचार सुरू केल्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। ठाकरेंनी परस्पर सांगलीच्या उमेदवाराची घोषणा केली, त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी दिल्लीवारीनंतर नागपुरात काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली। देखिए अभी बीजेपी एनडीए का भी सीट अभी तो डिक्लेयर नहीं किया है, नहीं किया है, तो इसमें अलायंस में थोड़ा तो हर पार्टी अपना अपना डिमांड रखेगा, लेकिन कांग्रेस पार्टी और शिवसेना और एनसीपी हम लोग तीनों मिलकर के इसका समाधान करेंगे। काँग्रेस सांगलीमधून विशाल पाटलांच्या उमेदवारी करता आग्रही आहे, पण ठाकरेंची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे। दरम्यान विशाल पाटलांच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। त्यामध्ये विश्वजित कदम आपल्या राजकीय करिअरचे पायलट असल्याचा दावा विशाल पाटलांनी केला होता। तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे। त्या विश्वजित कदमांना सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही, आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे। विशाल पाटलांच्या या भाषणाचा संदर्भ देत संजय राऊतांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांना डिवचलाय, तर भाजपनं राऊतांची फिरकी घेतली। त्यांचं एक भाषण मी आज सकाळी कोणतरी मला ऐकवलं, त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलांची उमेदवारी आम्ही मागे घेतो, आम्हाला 100 कोटी द्या,
असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला आहे. काँग्रेसनं सांगली लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकरता ही जागा सोडली. त्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षानं सांगलीतून उमेदवारी जाहीर करत काँग्रेसची कोंडी केली आहे. आता या वादावर तोडगा निघणार का की वाद चिघळणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.